तर बघा एवढं पीस केलेलं आहे, थोडा हात एवढा पीस केला आहे. तर मित्रांनो बघा फगाची साईज बघा, तरी कमीत एवढा 3 फूट एवढा असेल, 3 फूट एवढा साईज असेल आणि एवढा राऊंडमध्ये. तर याला मधोमध बघा आपला ढोलक्याची तुकडी लावली. नमस्कार मित्रांनो, मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण पकडणार आहे चिंबोऱ्या. तर प्रत्येक वेळेला चिंबोऱ्या पकडतो आपण, जालाने पकडतो, भालावर पकडतो आणि फगाने पकडतो. आज पण आपण फगाने पकडणार. तर चिंबोऱ्याने आपण चिंबोरे पकडणार, म्हणजे खरपी चिंबोरे जे 1 किलो साईजपासून ते खाली, म्हणजे 1 किलोच्या वरती पण भेटतील, 1 किलोच्या खाली पण भेटते. आणि त्याच्यासोबत आपल्याला गावठी खेकडे म्हणजे आपले लाल खेकडे असतात ना ते पण भेटतील. तर तुम्ही आता फगाने कधी खरपी खेकडे बघितले नसेल तर आज तुम्हाला बघायला भेटणार आहे खरपी खेकडे कसे पकडतात ते. आणि आज आपल्याला खरपी खेकडे कोण दाखवणार आहे तर हे आपले भाऊ आहेत राजकिरण कोली, आणि ह्यांचं आपलं चॅनल आहे आवाज कलाकारांचा. तर ते पण यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात, आपले चिंबोऱ्यांचे आणि वेगवेगळ्या संगीतांचे व्हिडिओ टाकतात. आता हे मित्रांनो, मी राजकिरण कोली, गायक, निवेदक, समालोचक, आपलं हृदयाच्या अंतःकरणाने सहर्ष स्वागत करतो. आज मी पहिल्यांदा उमेशच्या ब्लॉगवरती आलो आहे. खरं तर उमेश फेमस आहे, सर्वांना माहीत आहे नावेखाडी फिशिंगमध्ये. त्याचे भरपूर व्हिडिओ 7 मिलियन व्ह्यूजपर्यंत गेले. आम्हालाही अभिमान आहे, आमचा माणूस पुढे जातो आहे आणि अजून तुम्ही असंच प्रेम त्याला करत राहा. आणि ज्या पद्धतीने उमेशने समजावलं आहे की आज कोणत्या पद्धतीचे खेकडे आपल्याला मारायचे, तर आज आपण खरपी खेकडे आणि खरपी खेकडे कसे पकडले जातील पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवता येईल थोडक्यात. आता तुम्हाला उमेश तांडेल यांनी तुम्हाला फग कसे आहे, त्याला चावणी कशी बांधली जाईल, एक एक करून प्रोसेस तुम्हाला आम्ही उलगडत जाऊ. खरपी खेकडे मिळतील की नाही हा प्रश्न होता उमेश यांचा. तर प्रयत्न, ट्राय टू ट्राय बट डोंट ट्राय असं म्हटलं तर प्रयत्न आपल्या हातात आहे. आय एम डॅम शुअर की आपल्याला आज काहीतरी मिळेल, परंतु प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. बाकी ही दर्याची दौलत आहे, दर्या देईल तेव्हाच आपल्याला मिळेल. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू. तर मित्र आपण प्रयत्न करू खरपी खेकडे भेटतात की नाही, पण भेटतीलच. पण नाही भेटले बाय चान्स तर त्यांच्या चॅनलवर खूप खरपी खेकड्यांचे आपले फगांची चिंबोऱ्यांची व्हिडिओ आहेत. तर आपल्या त्यांच्या चॅनलवर जाऊन आवाज कलाकारांचा त्यांच्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता की किती मोठ्या त्या एक खरपी खेकडे बघितलेत. कारण मी पण बघितलं तेव्हा मी पण शॉक झालो की फगामध्ये खरपी खेकडे कसे पकडतात ते. तर त्यासाठी आपण तुम्हाला दाखवण्यासाठी मी भाऊंच्या आपल्या होडीवर आलो आहे आणि भाऊंची होडी बघू शकता. तर मला पहिल्या भाऊंच्या होडीचा एक चांगली गोष्ट होती स्टेअरिंग. कारण तुम्ही बघू शकता की मोठ्या बोटींना या टोलरींना स्टेअरिंग असतं. तर आपल्या नॉर्मल बोटीला बघायचं त्या स्टेअरिंग म्हणजे वेगवेगळी ते स्टाईल बनवतात. घेर आहे, म्युझिक बॉक्स आहे, सर्व कॅमेरा वगैरे सर्व सेटअप केलेलं आहे बघा हे. तर हे मला थोडंसं आवडलं कारण त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी मस्तपैकी सेटअप करून ठेवलेलं आहे. म्हणजे स्टेअरिंग त्यांची आवडते स्टेअरिंग काय, कारण कमीत आपल्या होडीला ना बावा असतो, पाठीमागे या साईडला बावा असतो. तर याही आपला स्टेअरिंग केलेलं आहे. तर बघूया आपल्याला आज काय भेटते आणि कशी प्रोसिजर आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. कंटिन्यू करा मित्रांनो, आणि चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता आपलं काम चालू काय आहे, तर याच्याला बोयाला खूप दोरी आहे. म्हणजे जी आपली बोया पाण्यावरचा फग असतो ना, पाण्यामध्ये खूप दोरी खूप आहे. तर ते पाण्याच्या अंदाजा हिशोबाने तेवढा बोयाला आपण गुंडाळून ठेवणार आणि त्याच्यामुळे ते जास्त बोया पाण्यात लांबणार नाही. का जेवढे दोरी टाकली आहे तेवढा खेच करायला लागेल, मग तेवढा टाईम झाल्यानंतर चिंबोरा पळून जाते. त्यासाठी ते थोडासा दोरी पाण्याच्या हिशोबाने बांधून ठेवतात, म्हणजे कमी खेचायला लागेल आणि चिंबोरा असेल ते लवकर आपल्याला हातात येऊन जाईल. तर असं त्यांचं सेटअप चालू आहे. त्याच्यानंतर हे सेटअप झाल्यानंतर हे आपले फगात याला चावणी बांधू. तर काय चावणी बांधतात ते पण बघा. तर हे आपले किती भाऊ फग आहेत,
माझ्याकडे एकूण 30 फग आहेत, पण आपण आज 19 टाकणार आहोत, कारण आपली खाडी एवढी मोठी नाही आहे का आपण 30 फग टाकू शकू. वाशीला वगैरे गेल्यानंतर आम्ही एवढे फग टाकतो. आणि जास्त पाणी जास्त दोरी ठेवण्याचं कारण पण तेच आहे, जेव्हा बाहेर जातो आपण मोठ्या समुद्रामध्ये, तिथं पाण्याचा करंट जास्त असतो ना, त्यामुळे आपल्याला जास्त दोरी ठेवावी लागते. आणि इथं पाण्याचा करंट कमी असतो आणि आपलं पाण्याची खोलीही कमी असते, पण इथं पाणी ॲडजस्ट करावं लागतं ते फ्लोटिंगचं. तर मित्रांनो, हे फग आहेत ना, आपण जसं आपण नॉर्मल फग टाकतो ना जवळ तसं टाकून नाही जमत. थोडासा डिस्टन्स खूप ठेवावं लागते. तरी किती फुटाचा? 30 फुटाचा जास्त कारण आपला जो होडी आहे ते होडीचा वाऱ्याच्या हिशोबाने दोरीच्या हिशोबाने अंतर मॅनेज झालं पाहिजे. कारण आता एक फग उचलला, समजा चिंबोरा आला किंवा काही गडबड झाली, तरी तो फग मॅनेज होईपर्यंत आपला होडी पुढच्या फगावरती नाही लगेच गेली पाहिजे, तेवढा डिस्टन्स राहायला पाहिजे. अंदाजे एक जवळजवळ 30 मीटर आपण बोलू शकतो, एवढं अंतरमध्ये राहतं. काही जण अजून जास्त मीटर लांब टाकतात, पण तो प्रत्येकाच्या सवयींवरती आहे. तर बघा आपला 30 मीटर एवढा बघा ना, बोया बघा किती लांब फेकलाय ताई. तसं तेवढाच जास्त दोरी असली त्याच्यामुळं दोरी मॅनेज करून ठेवतात, म्हणजे आपल्याला फग लवकर उचलता येईल. तर मित्रांनो बघा, हे आपल्या फगांचे घास, याला आपण बोलतात, आपण भालाव पकडतो वाम, त्याप्रमाणे ते टोलकेत, म्हणजे वाम टोलकी एकच नाव वेगवेगळं आहे, थोडासा दिसायला वेगळं आहे. तर हे आपले टोलकी बघा, या टोलकी आपण घास लावणार आहेत फगांना. तर हे आता पूर्ण पीस आहेत, तर आपण याला छोटे छोटे फगांच्या हिशोबाने पण पीस करणार आहेत. तर आपले हे एवढे फग आहेत, तर त्यांच्या हिशोबाने त्यांची कटिंग करून ते आपण फगांना लावणार आहेत. तर कसं कटिंग करतात ते पण बघा. बघा एवढं पीस केलेलं आहे, थोडा हाता एवढा पीस केला आहे. तर म्हणजे एकत्री टोलक्याचे आपले तरी 5 किंवा 6 5 झाले बघा, 5 झालेत. तर एवढे पीस झालेत. आता हे असेच प्रोसेस पूर्ण करायचे आहे आणि त्याच्यानंतर याला लावून घेऊ. तर चला हे सर्व तोडून घेऊ आणि लावता वेळी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा, फगाची साईज बघा, तरी कमीत एवढा 3 फूट एवढा असेल, 3 फूट एवढा साईज असेल आणि एवढा राऊंडमध्ये. तर याला मधोमध बघा आपला टोलक्याची तुकडी लावली. तर अशी जोरात बांधले पाहिजे, कारण थोडा जोरात नाही बांधला तर हे इथून चिंबोरा किंवा चिंबोरी खेचून जाईल, निघून जाईल. तरी बघू शकता असा फग बांधला जातो आणि असे प्रॉपर आपल्याला फगनं सर्व बांधायचे आहेत. कारण तुम्ही असे कदाचित एवढे फग हेवी बघितलं असेल, कारण याचा वेट बघितला तरी 1 किलो आहे, 1 किलोच्या आसपास आहे. आणि आपला तो गाडा असतो ना, तो किती असे म्हणताय 1/2 किलो एवढा असेल, एवढा वेट असेल. असते अर्धा किलो 1/2 किलो, हां 1/2 किलो असेल. हे कसे डायरेक्ट गेलं ना चिखलामध्ये गाडून जातील, मग हलणार नाही. आणि जो आपला छोटा फग असतो ना, तो पाण्यामध्ये करंट जास्त, तर या साईडला करंट जास्त आहे, त्याच्यामुळं छोटा फग असला ना की तो पाण्यामध्ये वाहून जाऊ शकतो. मग चिंबुरी आली तरी मग ते आपल्याला फगामध्ये भेटणार नाही. त्यासाठी हे एका जागेवर राहण्यासाठी एवढा हेवी वेट लागतो यांना कंपल्सरी. तर हे आता आपण पूर्ण बांधून घेऊ आणि टाकायला सुरुवात करू. आणि काय भेटते चिंबोऱ्या मला दाखवतो पटापट. तर मित्रांनो, आपले जे पूर्ण फग होते ना 19-20 फग ते आपण टाकून घेतलेत. आता थोडासा अर्धा थांबू, पाणी पण भरायला सुरुवात होईल. तिथपर्यंत आपण नाश्ता करून घेणार आहोत. तर आपल्या दादा इथे का नाश्त्याला आहे. तर बघा इंग्लिश उपट आहे, पाव आहेत आणि हे कालवण आहे.
तर आपण थोडासा नाश्ता करून घेऊ. तुम्ही पण नाश्ता करायला या. आणि जेव्हा फग घ्यायला सुरुवात करू ना तर तुम्हाला दाखवतो आपल्याला काय काय येतात. सुरुवातीला गावठी येतील, पण जसं टाईम होत जाईल तसं मध्ये मध्ये खरपे चिंबरमध्ये आपले जे खरपी मोठे चिंबर आहेत ना ते पण येतील. तर आलं तर आपल्याला लग बाय चान्स आहे, पण येतील. तर बघूया आपण. आता आपल्याला नाश्ता करून जाऊ आणि जे आपले फग टाकलेत ते पण घ्यायला सुरुवात करू आणि जे भेटेल ते तुम्हाला दाखवू. आपला पहिला फग आला आहे. पहिला फग काय एक सुरुवात झाली. आता पहिल्याच भागामध्ये आपल्याला पहिली चिंबोरी आली. आता आपल्याला काय भेटले पुढच्या भागामध्ये बघूया. आपल्याला गावठी सुरुवात झाली आहे. तर मध्ये आपल्याला खरपी पण येतील. तर जेव्हा येते ते तुम्हाला बघायला भेटेलच. तर आपण फग उगत जाऊया आणि जे जे येईल तुम्हाला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो बघा आपल्याला चिंबोरी आली. तर फिमेल आली. खालेला आहे त्याच्या तोंडामध्ये. शिफ्टी का नाही शिफ्टी. तर जेव्हा ते फग उचलतात ना तर त्यांच्या हाताला थोडासा वेट जाणवतो, तेव्हा समजतं का चिंबोरी आली. ते उचलायच्या अगोदरच बोलले आहेत, म्हणजे खेचता बघितला तर ते बोले आलेत. म्हणजे त्यांना समजलं खेचता काही वेट आला तर तेव्हा चिंबोरी येते समजतं. बघा अजून आपल्याला चिंबोरी फिमेल आली. अंडेवाला फिमेल भरलेली तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, कारण आपण आज खरपी खेकडे पकडायला गेलतो. कारण त्याच्यामध्ये आपल्याला खरपी खेकडे पण येतात, पण आपल्याला खरपी खेकडे नाहीच आले, पण आपल्याला लाल खेकडे आले. त्याच्यामध्ये मस्त साईज आलेत, कुर्ल्या आल्यात, पण ते पण कमीच आलेत. भाजी तेवढे असे आले नाही, कारण आपले फग होते 30 होते, पण आपल्याला 10-15 पीस आले. पण आपल्याला जे मेन मोठे खरपी पकडायचे होते ते मिळालेच नाही. पण नेक्स्ट टाईम आपण अशीच व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये आपल्याला खरपी
खेकडे पकडून दाखवू, आम्हाला तुम्हाला व्हिडिओ ते बघायला भेटेल. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेल तर शेअर करा. तर चला मित्रांनो, भेटू पण अशाच ज्ञान.